शरद पवारांसारख्या दिग्गजांना वैचारिक विरोध करत थेट निवडणुकीच्या मैदानातून आव्हान दिलं। सुप्रिया सुळेंच्या विरोधात निवडणूक लढवून राष्ट्रवादीला घाम फोडला। प्रस्थापितांना थेट आव्हान देणारे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यंदाही वादळ निर्माण करणार का? जानकरांच्या वादळाचा तडाखा कोणाला बसणार? महायुती की महाविकास आघाडी? जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। महादेव जानकर सर्वसामान्य मेंढपाळाच्या कुटुंबातून आलेला राजकारणी। जानकरांनी गोरगरीब जनतेला न्याय देता यावा यासाठी राजकारणात उतरून प्रस्थापितांच्या विरोधात एल्गार पुकारला। 2014च्या निवडणुकीत जानकर अधिक चर्चेत आले, कारण होतं सुप्रिया सुळेंची थेट लढत। 2014 मध्ये देशभरात मोदी लाट होती। यावेळी महादेव जानकरच होते ज्यांनी धनगर समाजाला भाजपकडे खेचून आणलं। पुढे लोकसभा निवडणुकीत ते पवारांच्या बालेकिल्ल्यात उतरले। त्यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंना जोरदार टक्कर दिली। त्यावेळी सुप्रिया सुळेंसमोर रासपच्या महादेव जानकरांचं आव्हान होतं। सुप्रिया सुळे विरुद्ध महादेव जानकर लढत रंजक आणि अगदी अटीतटीची झाली होती, कारण 1.5 लाखाची लीड घेऊन निवडून येणाऱ्या सुप्रिया सुळेंना फक्त 69,719 मतांच्या लीडनं विजय मिळवता आला होता। 10 वर्षांपूर्वीच्या राजकारणावर नजर टाकली तर 2014ला 15 वर्षाच्या गॅप नंतर भाजपची राज्यात पुन्हा सत्ता आली। यात महादेव जानकरांचंही मोठं योगदान होतं। धनगर आरक्षणासाठी त्यांनी हुंकार भरला। राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांना त्यांनी कडवं आव्हान दिलं। भाजपनं जानकरांना दुग्ध व पशुसंवर्धनाचं मंत्रीपद दिलं। पण 2014ला फॉर्मात असलेल्या जानकरांचं महत्व 2019 नंतर भाजपनंच कमी केलं का, असा प्रश्न आहे। सध्या धनगर समाजाचा चेहरा म्हणून भाजपकडे गोपीचंद पडळकरांचा पर्याय आहे। जानकरांना आव्हान देण्यासाठी भाजपला पडळकरांचा फायदा होऊ शकतो। 10 वर्षांपूर्वी भाजपसाठी राज्याची सत्ता खेचून आणण्यात मदत करणारे जानकर गणलेत की आगामी काळात येत्या निवडणुकात ते गेम चेंजर ठरू शकतात हे बघणं महत्त्वाचं आहे, कारण जानकर पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहेत। 2014ला भाजप सरकारच्या काळात मंत्री असलेले महादेव जानकर आता मात्र भाजपपासून दुरावलेत आणि आताच त्यांनी निवडणुकांच्या रिंगणात उतरण्याचा इशारा दिलाय। महादेव जानकर यांनी आगामी लोकसभेची निवडणूक माढा आणि परभणी या दोन्ही जागांवर लढवणार असल्याचं जाहीर केलंय। या दोन्ही जागांवर भरघोस मतांनी निवडून येण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। राज्यात राष्ट्रीय समाज पक्षाची ताकद वाढतीये। पक्षानं बारामती, शिरूर, परभणी, माढा, नगर, नंदुरबारसह संपूर्ण महाराष्ट्रात लोकसभेची जोरदार तयारी केली आहे। आगामी लोकसभेत देशात जिथं जिथं उमेदवार मिळतील त्या सर्व ठिकाणी जागा लढवणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं। यात महाराष्ट्रात सर्व 48 आणि उत्तर प्रदेशात 80 जागांसह कर्नाटक, छत्तीसगड व अन्य राज्यांमध्ये लोकसभेच्या जागा लढवण्याची व्यूहरचना आखली जात असल्याचं जानकरांनी सांगितलंय। लोकसभेसाठी जानकरांची रणनीती काय असू शकते? तर बघा, आम्हाला बरोबर येण्यासाठी भाजप काँग्रेसची ऑफर आहे, पण यावेळी मात्र रासप स्वबळावर लढणार असल्याचं जानकरांनी स्पष्ट केलंय आणि यावेळी धनगर आणि ओबीसी समीकरणाचं एकत्रित राजकारण जानकर करू शकतात। राज्यात ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातींना कोणीही वाली नाही, त्यामुळे राज्यात या समाजाची अवस्था सैरभैर झालीय। म्हणून ओबीसींचा मुख्यमंत्री झाल्याशिवाय या समाजांना न्याय मिळणार नाही, यासाठी सर्व ओबीसी भटक्या समाजानं एकत्र यावं असं म्हणत जानकर ओबीसींनाही साथ घातलीये। शिवाय यावेळी ते स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत। पण जानकरांच्या या राजकारणाचा फटका कोणाला बसू शकतो हा मोठा प्रश्न आहे। आम्ही याआधी भाजप सोबत युती केली होती, मात्र त्यांनी आमच्या तोंडाला पानं पुसली। भाजप आणि काँग्रेसनं देशाची वाट लावलीये, त्यामुळे आगामी काळात जनतेला राष्ट्रीय समाज पक्ष म्हणून एक चांगला पर्याय निर्माण होतोय असं म्हणताना जानकर कुठेतरी भाजप ते काँग्रेस सगळ्यांनाच आव्हान देऊ पाहतायत का? जानकर परभणी आणि माढा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत। महाविकास आघाडीकडून विचार केला तर परभणीत ठाकरे गट आणि माढामध्ये शरद पवार गटाचा उमेदवार रिंगणात असू शकतो। अशात समजा जानकर विजयी नाही झाले तरी महाविकास आघाडीची मतं फुटू शकतात आणि हीच बाब महायुती सोबतही होऊ शकते। गेल्या 2014 ते 2019 मध्ये भाजप सोबत सत्तेत असतानाही जानकरांनी धनगर आरक्षणासाठी सरकार सोबत राहूनही सरकारला धारेवर धरलं नसल्यानं नाराजीचा सूर उमटत होता। पण काही महिन्यांपासूनचं चित्र पाहिलं तर मराठा विरुद्ध ओबीसी वादात महादेव जानकर पुढे आलेत। ओबीसींच्या मेळाव्यात धनगरांची बाजू लावून धरत जानकर पुन्हा एकदा समाजाच्या जवळ गेले। जानकरांना मानणारा मोठा वर्ग आहे,
2014ला जानकरांमुळे भाजपकडे आलेली मतं यावेळी त्यांच्या स्वबळाच्या भूमिकेमुळे फुटू शकतात. परिणामी जानकरांच्या सध्याच्या राजकारणाचा फटका महाविकास आघाडी सोबतच महायुतीला आणि त्यातल्या त्यात भाजपला जास्त बसू शकतो. आक्रमक भूमिका असो किंवा ओबीसी मेळाव्यात भाषण सोडून भर सभेत भुजबळांचे पाय धरणं असो, महादेव जानकर सध्या चर्चेत आहेत आणि त्यांच्या धनगर अधिक ओबीसी राजकारणाचा फायदा त्यांना आगामी निवडणुकात होऊ शकतो. आता महादेव जानकर खरंच रासपच्या चिन्हावर स्वतंत्र लढणार का, महायुतीमध्ये सामील होणार की आघाडीत सामील होणार हे मात्र येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. पण जानकर यंदा ही वादळ निर्माण करतील का, याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.